हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. परवाचा जो आपला व्हिडिओ होता किचन टूरचा, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, छान छान कमेंट केल्या, लाईक केलं, त्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून मी आभार मानते. आणि असंच तुमचं जे काही मार्गदर्शन असेल ना, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे काय, ते खरंच तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही सांगत जा, म्हणजे जेणेकरून मलासुद्धा नवीन नवीन काहीतरी आयडिया ज्या आहेत त्या मिळत जातील. चला, मस्त छान अशी दिवसाची सुरुवात जी आहे ना, ती नेहमीप्रमाणेच मस्त छान अशी झालेली होती आणि सकाळ सकाळी यांना पाणी घालायचं काम जे होतं ना, ते इथं करून घेत होती. खूप जास्त ऊन आहे, पावसाचा अजून काहीच पत्ता नाही आहे, इतकं ऊन जास्त आहे. आणि आपल्या मोगऱ्याला बघा किती मस्त छान अशी फुलं जी आहेत ना, ती रोजच्या रोज येत राहतात, खाली गळून पडतात काही आणि छान सुगंध येतो मस्त बाल्कनीमध्ये. आणि सदाफुलीलाही रोजच फुलं असतात. आणि हे जे जास्वंद आहे ना, याचं माहीत नाही काय झालेलं आहे, तर याला एकही फूल येत नाही. पावसाळ्यात बघू येतात, पावसाळ्यात बघू आता येतात किंवा नाही, तर ह्यावर्षीही सगळ्या झाडांना मस्त छान वरून अशा पद्धतीने पाणी वगैरे टाकलं ना, की छान अंघोळ वगैरे झाल्यासारखं वाटते त्यांचीसुद्धा आणि मस्त छान फ्रेशच दिसतात खूपच जास्त. आणि हे जे काही ट्रँगल हार्ट आहे ना, हे तर इतकं जास्त मोठं होत चाललेलं आहे ना, बघा खाली टच व्हायला लागलेलं आहे ते जमिनीशी डायरेक्ट इथं. तर याला व्यवस्थित असं परत करून घ्यावं लागणार आहे, कारण वरच्या साईडने ना सुकत जाते आणि खाली बघा एकेका याला 2-2, 3-3, 4-4, 10-10 असे वेल जे आहेत ना, ते लागलेले आहेत आणि मस्त वाटतं जरा. आता पावसाळ्यात अजूनच छान झाडांची ग्रोथ आहे ना, ती होणार आहे आणि अजून बरीचशी काय काय झाडं आहेत ना, ती मला लावून घ्यायची आहेत बाल्कनीमध्ये. तर आणि कुंडीतला जो काही तो वेल होता ना ट्रँगल हार्ट्सचा, तर तो जरा सुकल्यासारखा झाला आहे, तो सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे मला, थोडी माती वगैरे त्याच्यामध्ये टाकून. काल काय झालं, संध्याकाळी आम्ही जरा बाहेरच गेलेलो होतो, त्यामुळे कपडे जास्त नव्हती, थोडीशीच होती, पण तरीही घड्या वगैरे करायच्या राहूनच केलेल्या होत्या. मग मी ते तसेच ठेवले. म्हटलं चला आता सकाळ सकाळीच मस्त वेळ आहे जरा अजून, तर कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेऊयात. जी काही छोटी मोठी घरातील कामं होती ना, ती करून झालेली होती. देवपूजा वगैरे सध्या बंद आहे, आम्हाला सुतक झालेलं असल्यामुळे देवपूजा काही नाही आहे. 10 दिवस तरी देवपूजा होत नसते, सुतक वगैरे झालेलं असलं की. त्यामुळे सकाळची जी काही कामं आहेत ना, ती जरा निवांत चालू आहेत. अजून पुढचे 4 ते 5 दिवस असं होणार आहे. त्यानंतर मग आपलं देवपूजा नित्य डेली रुटीन जे आहे ना, त्याला सुरुवात होणार आहे. तर जरा आरामातच रुटीन चालू होता आणि तरीही दुपारी ना, काल मी अशासाठी सुट्टी घेतली, की मला 2-3 ब्लाउजं जी आहेत ना, ती शिवून घ्यायची आहेत. माझी स्वतःची आहेत बाकी आणि बाकी बाहेरचे आहेत. 3-1 बाहेरचे आहेत आणि माझी स्वतःची पण आहेत 2-1. तर बघू अजून बाकीचे अस्तर वगैरे आणायचे राहिलेले आहेत, पण जेवढे आहेत ना तेवढे मला कंप्लीट करून घ्यायचे आहेत, कारण पटपट पावसाळा वगैरे किंवा स्कूल सुरू व्हायच्या आधी ब्लाऊजं वगैरे शिवून झाले ना, तर ज्याची त्याची देता येतील. आणि मशीन मी इकडे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये शिफ्ट केलेली आहे, त्यामुळे मग तिकडे पाऊस वगैरे पावसाचं पाणी लागतं, म्हणून पावसाळ्याच्या आधी जी काही शिवणकामं आहेत ना, ती पूर्ण करून घ्यायची आहेत. स्वयंपाकामध्ये आम्ही तिघीच होतो, त्यामुळे सकाळी मी शॉर्टकटच मारलेला होता. शॉर्टकट म्हणजे कांद्याचा जो काही लच्छा पराठा मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत शेअर करत असते, तर तोच इथे बनवायचा होता मला, कारण आम्ही तिघीच होतो. तर मग त्यासाठी मी काय केलेलं होतं, उभा पातळ असा कांदा चिरून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट वगैरे थोड्या ओवा घातलेल्या होत्या, परत चाट मसाला वगैरे असं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आपली चपात्यांची कणिक असते ना, त्याच पद्धतीने सेम थोडंसं मीठ टाकून कणिक मळून घेतलेली होती आणि आपली साधी चपाती हे सारखंच बनवायचं होतं मला. आणि त्याच्यामध्ये मग परत हे जे काही कांदा वगैरे कट करून घेतलेलं होतं ना, ते अशा पद्धतीने घातलेलं आहे. आणि थोडंसं चीज या दोघींना म्हटलं मस्त छान चीज वगैरे टाकून दिलं ना, तर मग आवडीने खातात. चीज आवडतं या दोघींनाही, त्यामुळे थोडंसं नॉर्मल मी याच्यावरती चीज टाकून दिलेलं होतं आणि फोल्ड करून मधोमध अशा पद्धतीने कट वगैरे करून घेतलं सुरीने आणि पराठा लाटून दिलेला होता. छान लागतो बरं का हा पराठा, आणि टिफिनमध्ये वगैरे सुद्धा मुलं आवडीने घेऊन जातात, आवडतो. आणि सॉससोबत शेजवान चटणी वगैरे, सॉस तर आम्ही खात नाही, शेजवान चटणी वगैरे तरी खातात ह्या दोघी, तर चटणीसोबतसुद्धा छान लागतो किंवा दह्याबरोबरसुद्धा मस्त लागतो जर खाल्ला तर. मऊ आणि मस्त सॉफ्ट असा होतो आणि चाट मसाला त्याच्यामध्ये टाकलेला असला ना, की मस्त असा चटपटा लागतो खूपच.
तर कधीतरी आम्ही तिघीच असल्या ना की अशा पद्धतीने बनवून देत असते, किंवा भाजीला जर तिला टिफिनची न आवडती भाजी असली त्यावेळेससुद्धा मग अशा पद्धतीने देत असते, किंवा पातळ भाज्या वगैरे बनवलेल्या असल्या तर एखादा पराठा मुलांना असा टिफिनला करून दिला, सकाळी घाई गडबडीमध्ये सुद्धा पटकन होतो. आणि आता मुलांच्या टिफिनचं सुद्धा रोजचंच टेन्शन असतं की काय बनवावं मुलांना टिफिनसाठी, कारण सकाळीच तो सर्वात मोठा प्रश्न असतो की टिफिनसाठी काय द्यावं. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये छान आहे, जर तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांना सकाळी टिफिनमध्ये देण्यासाठी शेजवान वगैरे किंवा सॉस वगैरे खात असतील तर त्याच्यासोबतसुद्धा दिला ना तर मस्त असतो. कधी-कधी तर असं वाटतं ना की एखादा मस्त छान असं चार्टच बनवून ठेवावं, की रोज टिफिनसाठी काय-काय करायचं आहे. तर म्हणजे पटकन बघितलं ना की आपलंसुद्धा व्यवस्थित नियोजनप्रमाणे होतं आणि मुलांनासुद्धा देऊन होतं. असं वाटतं की एका याच्यावर लिहून ठेवावं 7 दिवस यांना काय-काय द्यायचं आहे. तर बघा पराठा किती मस्त छान असा झालेला आहे तर, आणि चवीला तर छानच होतो. मागे जो साफसफाईचा व्हिडिओ टाकला मी आपला किचन टूरचा, 2 दिवस आधी जो काही क्लिनिंगचा व्हिडिओ होता ना, स्लायडिंग विंडो क्लिनिंग केलेलं होतं मी त्या दिवशी. त्याला कमेंट होती की ताई ते व्हॅक्यूम क्लीनरचं जे मशीन आहे ना, ते तू कुठून घेतलेलं आहे किंवा कुठे मिळेल? ते नॉर्मल आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शॉपमध्ये मिळून जाईल किंवा Amazon वगैरेवरती सुद्धा भेटेल. तो AC सर्व्हिसिंगसाठी जो ब्लोअर लागतो ना, तो आहे तो. तर त्याच्याने ACची पण क्लिनिंग होऊ शकते किंवा आपला स्लायडिंग विंडोसुद्धा होऊ शकतात. तसं घरच्या घरी आपण कामं जी आहेत ना, ती त्याच्याने बरीचशी करू शकतात. जिथे जास्त धूळ असेल, आपला हात वगैरे जात नाही, तिथे व्यवस्थित छान क्लिनिंग होऊन जातं. तर Amazonवरती सुद्धा मिळेल. त्यावेळेस मला जवळ त्याला 8-1 वर्ष झाले असतील घेऊन. तेव्हा मला ₹1000 काहीतरी मिळालेला होता. आता किंमत कमी जास्त होऊ शकते, जास्तच झालेली असेल कदाचित. त्यानंतर किचन वगैरे पूर्ण आवरून झालेलं होतं आणि जे दिवसभराचं ठरवलेलं काम होतं माझं, ते इथं आता कंप्लीट करायला घेतलेलं होतं. म्हटलं चला एक दिवस लांबणीवर जात आहे आणि मशीनवर एकदाचं बसलो ना, जास्त वेळ तर काही लागत नाही हे सगळं शिवणकाम करण्यासाठी, पण बसणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. काही वेळेला ना कंटाळासुद्धा, आणि दुपारच्या वेळेला ना माझं एडिटिंगचं वगैरे काम जरा चालतं ना, त्यामुळेच मग मला ते एकदाचे व्हिडिओ वगैरे अपलोड झाला की काही कामं करायची एवढी वाटत नाही. त्यामुळे हे काम राहून जातं, म्हणजे मशीनवर बसायचं. कारण बाकीचं घरातलं वगैरे बरंचसं काय-काय असतंच आपलं काही ना काही. त्यामुळे मशीनचं काम जरा हे होऊन जातं. पण आज ठरवलेलं होतं की काही झालं ना तरी ब्लाउजं जी आहेत ना ती कंप्लीटच करून घ्यायची आहे. याची कटिंग मी 2 दिवस आधीच करून ठेवलेली होती आणि मस्त छान असं ब्लाऊज, साधं सिंपलच होतं. त्यामुळे 1 तासात ब्लाऊज कंप्लीट झालं होतं शिवून. आणि साडीलासुद्धा फॉल लावून झालेला होता. आणि त्यानंतर परत मला अजून एक ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं होतं आणि शिवणारही होते मी. तर ते मी फक्त कटिंग करून ठेवलं आणि शिवायचं तेवढं राहून गेलं. पण या साडीला फॉल लावायचा होता त्याआधी, कारण हे द्यायचं जास्त अर्जंट होतं. साडी आणि तेवढं एक ब्लाऊज हे सगळं कंप्लीट करून आज द्यायचं होतं आणि माझं जे ब्लाऊज होतं ना ते मी कट करून ठेवलेलं आहे. बघू आता उद्या वगैरे वेळ मिळाला तर मग ते शिवून घेईल. असं दिवसभर कामं कितीही करा ना संपतच नाही. काही ना काही कामं जी आहेत ना ती तयारच असतात. दिवसभर जे कामाचं रुटीन आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज पूर्ण दिवस असा कामांमध्येच गेला. पूर्ण बिझी दिवस होता आजचा. आणि याचबरोबर ना असं वाटतं की एखादा वॉलड्रॉपचा व्हिडिओसुद्धा बनवावा, म्हणजे कपाटातले कपडे वगैरे कशा पद्धतीने ठेवलेले आहेत, काय नाही, वॉलड्रॉपसुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावं म्हटलं, असा विचार चालू आहे माझा. जसं किचन टूरला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे एखाद्या व्हिडिओमध्ये आपलं वॉलड्रॉपही तुम्हाला दाखवावं, माझं कपाट कसं आहे तर. बघू आता एखाद्या वेळेस दाखवायचा प्रयत्न करेल, आणि तुमची जर का हो असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्या विषयावर पण व्हिडिओ बनव असं. चला, साडीला फॉल वगैरे लावून झालेला होता. एका साईडला मी साधं नॉर्मल मशीनची आपली टीप असते ना तशीच टाकत असते, लेसची साडी असली की, आणि एका साईडने हातशिलाई करून झालेली आहे. माझे स्वतःच्या साड्यांनासुद्धा मी त्याच पद्धतीने फॉल जो आहे ना तो लावून घेत असते. फॉल बिडिंगला बाहेर मी कधीच आपली साडी माझी टाकत नाही, आणि बाहेरची जरी असली तरी तिला तशा पद्धतीने करून देते. ज्यांना माहीत आहे ते टाकतात माझ्याकडे फॉल बिडिंगला साडी, आणि मी करून देत असते. चला, रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी इथे आधी बासमती जो तांदूळ होता ना तो छान मस्त असा शिजवून घेतलेला होता सुरुवातीला, आणि त्यानंतर मग आता
भाज्या कट करून घेतलेल्या होत्या. बाकीचा कांदा, शिमला मिरची, आपली पत्ताकोबी आणि लसूण हे सगळं कट करून घेतलेलं होतं. गाजर नव्हतं माझ्याकडे, असेल तर गाजर घातलं तरीसुद्धा चांगलं असतं, पण नव्हतं माझ्याकडे. चला, इथे मी शेजवान राईस बनवायला घेतलेले आहे. त्यासाठी ज्या भाज्या लागणार होत्या ना, त्या आधी कट करून घेतलेल्या होत्या आणि भात मस्त छान मोकळा सुटसुटीत असा शिजलेला होता, तो घेतलेला आहे. आणि बादशहाचा मसाला आहे शेजवानचा, तो घातलेला आहे. थोडी शेजवान चटणी घातलेली आहे. सोया सॉस घातलं तरी पण चालतं. आपलं ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस जे तुमच्याकडे असेल, थोडंफार व्हिनेगर वगैरे तरी चालतं. आणि मस्त वरून चीज वगैरे टाकून हा जो काही राईस आहे ना, शेजवान राईस, तो खूप छान लागतो. खरं सांगू का, बाहेरून आणण्यापेक्षा आज अशा पद्धतीने घरी करून दिलेला तर खरंच सर्वात बेस्ट असतो आणि छानही लागतो. कारण बाहेरचं तेल वगैरे कसं आणि काय, त्यापेक्षा घरीच असे छान छान पदार्थ मुलांना करून दिलेले असले की आवडीने मुलं खातात आणि आपण पण पोट भरून खातो बाहेरून आणून खाण्यापेक्षा. मला तरी खूप जास्त आवडतं आणि बघू शकता तुम्ही की किती मस्त छान झालेलं आहे. तर वरून मस्त असं चीज वगैरे किसून दिलं त्यांना आणि मस्त छान असा शेजवान राईस आज इथे एन्जॉय केलेला होता घरच्या घरी. बघता क्षणी तोंडात पाणी येईल इतका छान मस्त झालेला होता बरं का. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी